नमस्कार, वुमन्स 24 चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. होळीचा सण संपताच अमरावती शहरात उन्हाचा तडाखा वाढू लागला असून अमरावतीकर आता थंडावा देणाऱ्या साधनांच्या शोधात बाजारपेठेकडे वळताना दिसत आहे. शहरातील हमारपुरा ते रुक्मिणी नगर मार्ग परिसरातील कूलर बाजार सध्या पूर्णपणे सज्ज झाला आहे. येथे डेझर्ट कूलर पासून विविध आकारातील आधुनिक कूलर्स विक्रीसाठी उपलब्ध असून जुन्या कूलरच्या दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य, खस आणि पंख्यांच्या खरेदीसाठीही ग्राहकांची गर्दी वाढताना दिसत आहे. दरम्यान उन्हाळ्यापासून बचावासाठी ग्रीन नेटची मागणीही वाढली आहे. ग्रीन नेटचे दर सध्या प्रति मीटर 80 ते 90 रुपयांपर्यंत असून कच्च्या मालाच्या वाढत्या किमतीमुळे यावर्षी 10 ते 20% दरवाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. विजय क्लोथ स्टोअर्सचे संचालक दीपक कासट यांनी सांगितले की गेल्या काही वर्षात अमरावतीतच ग्रीन नेट तयार होऊ लागल्याने येथून मराठवाडा, जबलपूर आणि भोपाळपर्यंत पुरवठा केला जात आहे. याशिवाय मातीचे माठ, सुरई, मातीच्या वॉटर बॉटल्स आणि पक्ष्यांसाठी जलपात्र याची मागणी देखील वाढली आहे. उन्हाचा तडाखा वाढता पाहता उसाचा रस, लिंबू सरबत, ताक, लस्सी तसेच आईस्क्रीम पार्लरवरही नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढताना असल्याने येत्या दिवसात या बाजारपेठेत कोट्यावधी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. यावर्षी ग्रीन नेटचे उन्हाळा लवकर आल्यामुळे ग्रीन नेटच्या मागणीत एकदम वाढ झाली आहे. ग्रीन नेटचे वाढ झाल्यामुळे आणि इराण अमेरिकाच्या युद्ध परिस्थितीमुळे ग्रीन नेटच्या किमतीत वाढ झाली आहे. ग्राहकाचा फार चांगला रिस्पॉन्स आहे. ग्रीन नेटला फार आवश्यक वस्तू झाली आहे जीवनाचा एक, कारण की उन्हाळा सुसह्य करण्यासाठी हे नेट एक अति आवश्यक आहे. झाड जळले नाही पाहिजे म्हणूनही घरी ग्रीन नेटचा उपयोग फार वाढला आहे पहिलेपेक्षा आणि त्याच्यामुळे डिमांडही फार पुष्कळ आहे. आणि ग्रीन नेट कंपनी जी गुजरातून येते सर्वात चांगली कंपनी आहे. याच्यात ग्रीन नेटची डिमांड आणि क्वालिटी चांगली असल्यामुळे चांगली आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत राहा वुमन्स 24 चॅनल. तोपर्यंत धन्यवाद.